नव्या युगाची गाणी. हा कविता खूपच प्रसिद्ध कविता आहे. तुम्ही ही कविता एकदा न एकदा वाचा. ह्या कवितेत सांगितलेलं आहे की आपल्या भारताची कशी प्रगती झाली व कशी होणार व पुढेही कशी राहणार. तर ह्याचे लेखक आहेत वि.भा. नेमाडे. यांचा जन्म 1920 व मृत्यू 2016 झाली. त्याचबरोबर ते कवी, लेखक विनायक भावडू नेमाडे यांचे विविध विषयावरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत. त्यांच्या काव्यातून बदललेल्या काळजी मानवी जीवनावरील मार्मिक भाष्य आढळून येते. त्याचे स्वप्नगंधा, पावसाचे अक्षरे, शब्दगंधा हे काव्यसंग्रह तसेच शोध कस्तुरीचा, सोन्याचे दाणे, गुलमोहर या लघुकथा प्रसिद्ध आहेत. अतिशय वेगाने घडणारे वैज्ञानिक प्रगतीमुळे मानवी जीवनात मोठी क्रांती घडून येत आहे. विज्ञानाच्या पाठिंब्यामुळे शून्यातून नवे विश्व उभारायची जिद्द मानवामध्ये निर्माण होत आहे. मानवाची जीवनातील दैन्य दूर होत आहे. नव्या युगाची आशा पल्लवित होत आहेत, हे या कवितेत कवी स्पष्ट केलेले आहे. प्रस्तुत कविता किशोर, जानेवारी 1918 या मासिकातून घेतलेली आहे. तर पाहू आपण हे गाणं. एक बार ह्या गाणं म्हणूनही घेऊ. तर हा धडा मराठीतला 4था तुम्ही एक बार नक्की वाचा. अणुरेणूतून शब्द प्रकटती, चला चला हो पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला, घडे दिव्य क्रांती, नवयुग आले प्रभात याची, पहा दिसते दिव्य, शून्यामधून विश्व उभारू, जिद्द असे भव्य, हृदयातरींचा अशांततेचा वणवा आणि विझला, उत्कृष्टाचा अन प्रगतीचा मार्ग नवा दिसला, नवी चेतना अंतरी स्फूर्ती, दुबळेपण गेले, नैराश्याच्या होळीमधून तेज नवे आले, मानवतेच्या मार्गावरती उठती ज्वरी ज्वाला, अमरत्वेच्या फुलले वेचून गुंफूया माला, नको खिन्नता नको दिन्नता, नवे सूर्य पहा उगवतो, उत्कृष्ट पहा झळकतो, संघर्ष पहा भरतो, नसा नसातून जोश उसळतो, नवा आसही चित्ती, अणुरेणूतून शब्द प्रकटती, चला चला हो पुढती, विज्ञानाचा प्रकाश आला, चला चला हो पुढती. तर ह्यामध्ये काही वैज्ञानिक, सूर्यचंद्र, तारे व रोबोट दाखवलेले आहे. तर हा धडा नक्कीच वाचा.